पाटील अमर रहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे. दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. भिवंडी से बड़ी खबर। दीबा पाटिल हवाई अड्डे के नाम की घोषणा न होने पर ओबीसी समाज का जोरदार विरोध। भिवंडी में दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को लेकर आज कड़ा विरोध प्रदर्शन देखने को मिला। ये प्रदर्शन हेंदर बुआ ठाकुर चौक ठाकराचा पाड़ा पर ओबीसी समाज के नेतृत्व में शांतिपूर्ण तरीके से किया गया। इस विरोध प्रदर्शन का नेतृत्व भगवान ठाकुर, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी संगठन भिवंडी तालुका ने किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि सरकार द्वारा अभी तक दीबा पाटिल हवाई अड्डे के नाम की आधिकारिक घोषणा नहीं की गई है, जबकि 25 तारीख से विमान उड़ान और लैंडिंग का कार्यक्रम तय कर दिया गया है। बिना नाम की घोषणा के हवाई अड्डे का संचालन शुरू किया जाना ओबीसी समाज के साथ अन्याय है, ऐसा आंदोलनकारियों का आरोप है। प्रदर्शनकारियों ने स्पष्ट चेतावनी दी कि जब तक दीबा पाटिल के नाम की विधिवत घोषणा नहीं की जाती, तब तक ओबीसी समाज अपना विरोध और भी तेज करेगा। इस मौके पर प्रमुख रूप से सुनील पाटिल, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी संघ ठाणे जिला अध्यक्ष, मनोहर तरे तालुका सचिव ओबीसी, विजय भामरे कार्य अध्यक्ष ओबीसी, चक्रधारी पाटिल खजिनदार ओबीसी और उत्तर भारतीय ओबीसी नेता सरोज कामत उपस्थित रहे। प्रदर्शन पूरी तरह शांतिपूर्ण रहा, लेकिन नारों और भाषणों के माध्यम से सरकार के खिलाफ तीखा आक्रोश साफ नजर आया। अब सबकी नजर सरकार के अगले फैसले पर टिकी हुई है। नमस्कार, जय ओबीसी। राष्ट्रीय ओबीसी महासंघ भिवंडी तालुका सन्मान्य अध्यक्ष भगवानजी ठाकूर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज दीबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे। खऱ्या अर्थाने या विमानतळाला नामकरण आतापर्यंत झालेलं नाहीये, फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच आज नामकरण होऊन त्या ठिकाणी उड्डाण झालेलं आहे आणि टेकऑफ झालेलं आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलेलं आहे, सध्या प्रोसिजर मध्ये आहे, काही टेक्निकल इश्यू आहेत, काही अडचणी आहेत, त्या 100% पूर्ण होतील आणि दीबा पाटील साहेबांच्या नावानेच या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाला नाव दिलं जाईल। परंतु ही तारीख होती आजची, त्या अनुषंगाने 25 डिसेंबरच्या आतमध्ये दीबा पाटील साहेबांचं नाव लागणार होतं, परंतु आज हे विमानतळ चालू झालेलं आहे, तरी देखील नाव लागलेलं नाहीये। म्हणून आज राष्ट्रीय ओबीसी संघ भिवंडी तालुका यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केले जात आहे आणि भिवंडी तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही देखील निषेध व्यक्त करतोय। हे निषेध आम्ही यासाठी व्यक्त करतोय की लवकरात लवकर सन्माननीय लोकनेते, राष्ट्रीय नेते दीबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय या विमानतळावर मिळावं। अख्ख्या जगाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला ज्ञात आहे, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, 12.5% जो भूखंड शेतकऱ्यांना मिळून दिला, हा कायदा पारित करणारे एकमेव दीबा पाटील साहेब। स्त्रीभ्रूण हत्या हा कायदा पारित केला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्याचे एकमेव दाते आहेत दीबा पाटील साहेब। आणि अशा या लोकनेत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही। एकमेव भारतामध्ये असा नेता आहे, या नेत्याने आपलं स्वतःचं घर हे लोक वर्गणीतून निर्माण केलेलं आहे आणि लोकांनी घर बांधून दिलेला इतका मोठा नेता आज समाजाला लाभलेला आहे। आज भूमिपुत्रांच्या जागेवर इतका मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून भूमिपुत्रांची मागणी होती की आपल्या दीबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे। सर्व बाबी पूर्ण झाल्या असल्या तरी आज 25 डिसेंबर रोजी या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं न गेल्यामुळे हा निषेध मोर्चा आहे आणि आम्ही सगळे या ओबीसी महासंघ भिवंडी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। अमर रहे, अमर रहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दीबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे। नागरी जय ओबीसी। आज दीबा पाटलांचं नाव देत नाही अजूनपर्यंत, म्हणून आम्ही भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातर्फे ओबीसी समाजातर्फे यो मोर्चा निषेध मोर्चा म्हणून करत आहोत। मला माहिती आहे का दीबा पाटील हे आमचं नुसतं आगरी समाजाचं नव्हतं, तर ते ओबीसी समाजाचं होतं, ते महाराष्ट्राचं पण नव्हतं, तर पूर्ण देशाचं होतं। मग असे माणसाचं नाव अजूनपर्यंत सरकार का लावी नाही? आश्वासन देतं, पण सरकार मात्र तो नाव लावायला मागे पुढे करते। अरे
पोऱ्याचा बारसा करायचा ना नाव ना ठेवायचा, असा का होतं काय? असा का व्हायला नाही. पण या वेळेला झेला तसा आमच्या दिबा पाटलाचं नाव विमानतळाला द्यायच्या अगोदरच उद्घाटन पण केला ना, विमान पण उरवला. याला काय अर्थ आहे ग? आम्हाला सांगतं नाव देताव पण कवा सगळा होऊन गेल्यावर या काही चालणार नाही. आम्ही हे सगळं भूमिपुत्र आहो. आम्ही इथलं आगरी समाज, कुणबी समाज, कोळी समाज, सगळ्या समाजाचं दिबा पाटलामुळे इथे आम्ही आज काम करतो. आज आम्ही नावारूपाला आलो. आमच्या जमिनींना हक्क मिळाला, आमच्या जमिनी चांगल्या भावाने गेल्या, त्या केवळ ना केवळ आमच्या दिबा पाटलांमुळे. मग ज्या दिबा पाटलांनी मुलींसाठी काम केला, ज्या दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी काम केला, कामगारांसाठी काम केला, अरे स्वतःचं आयुष्य वेचला त्यांनी, अख्ख्या देशासाठी आयुष्य वेचला, असे महान नेत्याचा आमच्या दिबा पाटलांचं नाव अजून सरकारचे नाही. म्हणून आम्ही ओबीसी समाज, संपूर्ण ओबीसी समाज आज एकवटलेला आहोत. निषेध करतो आम्ही सरकारचा. जोपर्यंत आमचे दिबा पाटलांचं नाव हे इमानदाराला लागत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष चालू ठेवणार. ज्याने देशासाठी काम केले अशा महान नेत्याला सरकारने पण विसरू नये आणि या भूमिपुत्रांना पण विसरू नये. एक नाहीतर भूमिपुत्र एकदा चिरला की तो कसं असतं, आगीसारखं असतं. लक्षात ठेवा. जय दिबा, जय आगरी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. जय ओबीसी. आज मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचं ठरवलं होतं, परंतु त्याची काही घोषणा झालेली नाही आणि 25 डिसेंबरला टेक ऑफ आणि लँडिंग असा कार्यक्रम ठेवलाय. त्यापूर्वी नाव देण्याचं वचन दिलं होतं शासनाने, पण ते काही झालेलं नाही. त्या निमित्ताने आम्ही भूमिपुत्र आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ भिवंडी तालुका त्यांचा निषेध करण्यासाठी ते निषेध रॅली काढलेली आहे आणि निषेध म्हणून आम्ही त्यांचा निदर्शनं करतोय. आम्ही काले झेंडे दाखवून शासनाचा निषेध करीत आहोत आणि माझ्या तमाम सर्व आगरी बांधव, ओबीसी बांधव सगळ्यांना विनंती करतो की आपण आज निषेध म्हणून रस्त्यावर 5 लोक, 10 लोक, 50 लोक जमून निषेध करून शासनाचं लक्ष वेधून घ्यावं, यासाठी आम्ही आज इथे ठाकराचा पाडा इथे जाहीर निषेध करून काले झेंडी दाखवित आहोत त्या टेक ऑफला. जय ओबीसी, जय दिबा पाटील.